आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महाराष्ट्र लाईव्ह मधून। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नौदलाच्या जवानांच्या सोबत दिवाळी साजरी केली। गोव्यामधल्या INS विक्रांत युद्धनौकेवरती भेट देऊन मोदींनी जवानांसोबत संवाद साधलाय। त्यांना मिठाई देखील भरवली। यावेळेला पंतप्रधानांनी नौसैनिकांसह त्यांच्या कुटुंबियांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यासोबतच INS विक्रांतची महती सांगत असताना पाकिस्तानवरती देखील कडाडून हल्लाबोल केलाय। यावेळेला नौदलाच्या जवानांनी देशभक्तीपर गीतांचं सादरीकरण केलंय। जिसका नाम ही दुश्मन के साहस का अंत कर दे, वो है INS विक्रांत। अभी कुछ ही महीने पहले हमने देखा है, विक्रांत ने अपने नाम से ही पूरे पाकिस्तान की रातों की नींद उड़ा दी थी। भारतीय जवानांनी आज जम्मू काश्मीरच्या अखनूरमध्ये दिवाळी साजरी केली आहे। नियंत्रण रेषेवरती तैनात असलेल्या या जवानांनी फटाके फोडण्याचा देखील आनंद घेतला। यासोबत त्यांनी मातीचे दिवे देखील लावले। मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये महाकालेश्वरच्या दरबारामध्ये दीपावलीचा उत्सव सुरू झालाय। दिवाळीच्या पहाटे भस्म आरतीच्या दरम्यान महाकालेश्वरला पंचामृतानं स्नान घातलं गेलं। यानंतर नैवेद्य म्हणून सुकामेवा आणि भांग दाखवण्यात आली। यावेळेला दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकही दाखल झाले। उत्तर प्रदेशामधील बरेली हे शहर दिवाळीच्या निमित्तानं तब्बल 55,000 दिव्यांनी उजळून निघालंय। बरेली पोलीस लाईन्समध्ये मोठ्या प्रमाणावरती दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती। बरेली पोलिसांकडून हा उपक्रम राबवण्यात आला। तब्बल 55,000 दिवे लावून हा एक नवा विक्रम यावेळेला प्रस्थापित करण्यात आलाय। दिल्लीच्या आग्रा बाजारपेठेमध्ये एका मिठाईच्या दुकानामध्ये लाडवाला विक्रमी किंमत मिळालेली आहे। या एका पिस्ता लाडूची किंमत ही 1500 रुपये आहे, ज्याचं वजन फक्त 30 ग्रॅम इतकं आहे। या लाडवाच्या संपूर्ण बॉक्सची किंमत ही 50,000 रुपये आहे। दिवाळीच्या निमित्तानं इथल्या मिठाई विक्रेत्यांनी लाडू आणि बर्फीवरती सोन्याचा बर्ख दिलाय। यामुळे मिठाईच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होतीये। त्यामुळे आग्रा बाजारपेठेमध्ये या महागड्या मिठाईची चर्चा रंगली आहे। भारतामधल्या इतर राज्यांपेक्षा गोव्यामधली दिवाळी ही काहीशी खास असते। भव्य आणि अक्राळ विक्राळ अशा नरकासुराचं दहन करून गोवेकर ही दीपावली साजरी करतात। काल नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गोव्यामध्ये दरवर्षीप्रमाणे नरकासुराची मिरवणूक देखील काढण्यात आली। अनेक ठिकाणी नरकासूर स्पर्धा देखील आयोजित करण्यात येते आणि यानंतर पहाटेच्या वेळेला नरकासुराचं दहन केलं जातं। उत्तर भारतामध्ये दसऱ्याच्या दिवशी जशी रावण दहनाची परंपरा आहे, अशीच परंपरा गोव्यामध्ये सध्या दिसून येते। मुंबईच्या विलेपार्लेमध्ये आज दिवाळी पहाट महोत्सव उत्साहात पार पडलाय। यावेळेला तरुणाईनं मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतला। या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी देखील हजेरी लावली। यावेळेला डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली आहे। ठाण्यामध्ये देखील दरवर्षीप्रमाणे यंदा दिवाळी पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। शहरामधील चिंतामणी चौकामध्ये ढोल ताशा वाजवत जल्लोष करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी झाली। ठाण्यामध्ये दिवाळीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ महिलेनं एका गाण्यावरती ठेका धरला। तलावपाडी भागामधील राजवंत ज्वेलर्स इथे युवा सेनेच्या मार्फत या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला एका गाण्यावरती ठेका धरणाऱ्या या महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे। दीपावलीच्या निमित्तानं नाशिकमध्ये मिठाईच्या दुकानामध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी होतीये। वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई खरेदी करण्यासाठी नाशिककरांनी ही गर्दी केली आहे। यासोबतच आगामी काळामध्ये निवडणुका असल्यामुळे नाशिकच्या सागर स्वीटमधून जवळपास 10,000 किलोच्या मिठाईची ऑर्डर देखील इच्छुक उमेदवारांनी दिली आहे। एरवी आपण मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग बघतो, पण छत्रपती संभाजीनगरमध्ये चक्क फटाक्यांच्या खरेदीसाठी ही रांग लागलेली आहे। गंगापूरमधल्या मुंदडा फटाका स्टॉलवरती दिवाळीच्या निमित्तानं सकाळी 5 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत अशी गर्दी दिसते आहे। कमी दरामध्ये फटाके मिळत असल्यामुळे इथे ग्राहकांची झुंबड उडाली आहे।
दुसरीकडे अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये दीपावलीचा उत्साह कमी असल्याचं दिसतंय. धुळ्यामध्ये फटाक्यांच्या खरेदीकडे सर्वसामान्य नागरिकांनी पाठ फिरवली, त्यामुळे विक्रेत्यांकडून आता चिंता व्यक्त होतीये. साताऱ्यामधल्या जिल्हा कारागृहामध्ये असलेल्या बंदिवानांसाठी दीपावलीच्या निमित्ताने सप्तसूर फाउंडेशन यांच्या माध्यमातून दीपावली पहाट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये हिंदी मराठी चित्रपटांमधील गाणी ही गायकांनी सादर केली. यावेळेला सातारा कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्यासोबत अधिकारी यांनी देखील या कार्यक्रमामध्ये आपापलं गाणं सादर केलं. या दीपावली पहाट कार्यक्रमाला बंदिवानांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. दिवाळीच्या निमित्तानं डोंबिवलीमधल्या फडके रोडवरती देखील नागरिकांची गर्दी झाली. दरवर्षी या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतात. दरवर्षी नागरिकांनी एकत्र येण्याची ही परंपरा आजही कायम आहे. दिवाळी पहाट आणि फडके रोड हे समीकरण आहे. दिवाळी सुरू होताच डोंबिवली नव्हे तर आजूबाजूच्या परिसरामधील तरुणांना आणि तरुणींना फडके रोडचे वेध लागतात. आजही हेच चित्र या ठिकाणी दिसून आलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मिठाई व्यावसायिकांसोबत दिवाळी साजरी केली आहे. दिवाळीच्या निमित्तानं राहुल गांधींनी दिल्लीमधील 200 वर्ष जुन्या घंटेवाला मिठाई दुकानाला भेट दिली. यावेळेला राहुल गांधी यांनी स्वतः इमरती आणि बेसनचे लाडू देखील बनवले. यासोबतच आम्ही तुमच्या लग्नाच्या मिठाईची ऑर्डरची वाट बघतोय असं मिश्किल वक्तव्य या मिठाई व्यापाऱ्यांनी केलंय. लग्नाचा विषय निघताच राहुल गांधींच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसून आलं. साताऱ्यामध्ये देखील दीपावलीचा उत्साह दिसतोय. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी साध्या पद्धतीनं दीपावली साजरी होते. यावेळेला शंभूराज देसाई यांचं औक्षण त्यांची कन्या ईश्वरी यांनी केलं आणि याच वेळेला त्यांचे चिरंजीव बाळासाहेब देसाई, साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, पत्नी स्मिता देसाई आणि सून वैष्णवी हे सगळे उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी आज त्यांच्या रायगडच्या सुतारवाडीमधील गीता बाग या निवासस्थानी दीपावली साजरी केली आहे. यावेळेला तटकरे कुटुंबामधील सदस्यांनी एकमेकांचं औक्षण केलं. विशेष म्हणजे या दिवाळीमध्ये त्यांनी कुटुंबामधील सदस्यांना भेटवस्तू देखील दिल्या. ऐन दिवाळीमध्ये राज्यामध्ये आंदोलनं बघायला मिळाली. नागपूरमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या सगळ्या विरोधामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसनं आज आंदोलन केलं आहे. सोलापूरमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले दिसले. अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांची दिवाळी सरकारनं काळी केली असा आरोप करत काँग्रेस आक्रमक झाली. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शेती पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. आज ना उद्या कांद्याला भाव मिळेल, 2 पैसे हातामध्ये येतील. मात्र वर्षभरापासून चाळीमध्ये साठवलेला कांदा खराब झालाय आणि सध्या सडायला देखील लागलाय. बाजार समित्यांचे लिलाव देखील दीपावलीमुळे आठवडाभर बंद आहेत आणि त्यामुळे आता ही दिवाळी साजरी तरी कशी करायची असा प्रश्न आहे. परभणीच्या पाथरी तालुक्यामधील कासापुरी मंडळामध्ये सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली आहे. मात्र स्कायमेट या संस्थेनं पावसाची आकडेवारी कमी दाखवली, त्यामुळे हे मंडळ अतिवृष्टीच्या अनुदानामधून वगळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या विरोधामध्ये कासापुरी मंडळामधल्या शेतकऱ्यांनी गोदावरीमध्ये जलसमाधी आंदोलन केलं. ढालेगाव बंधाऱ्यामध्ये प्रवेश करून थेट अनेक शेतकरी गोदावरीच्या पात्रामध्ये देखील उतरले. जवळपास 2 तास हे आंदोलन सुरू होतं आणि यानंतर तहसीलदार, पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी हे आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं आणि यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलंय. परभणीमध्ये एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चटणी भाकरी आंदोलन केलं, तर दुसरीकडे काँग्रेसने पितळ भाकरी आंदोलन केलंय. दोन्ही ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना सरकारनं अद्यापही मदत दिली नसल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे. बातमी आहे सांगलीमधली. सांगलीमध्ये पाणी पुरवठा ठप्प झाल्यामुळे सांगलीकर चांगलेच आक्रमक झाले. महानगरपालिकेच्या पाईपलाईनचे व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. अभ्यंग स्नानाच्या दिवशीच सांगलीकरांचा पाणी पुरवठा हा ठप्प झाला. त्यामुळे संतापलेल्या सांगलीकरांनी रिकाम्या बादल्या घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या समोर ठिय्या आंदोलन केलं. सणासुदीच्या काळामध्ये देखील नवी मुंबईच्या कामोठे परिसरामधल्या नागरिकांना पिण्याचं पाणी देखील मिळत नाहीये. ऐन दिवाळीमध्ये पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं कामोठेमधल्या सिडको कार्यालयावरती धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला सिडकोच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी झाली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रचंड असंवेदनशीलता आज बघायला मिळाली.
कन्नडच्या उपोषणकर्त्याला घरी बोलावून त्याला फळांचा रस त्यांनी पाजला. अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी संदीप सेठी यांचं 9 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांना कन्नडला जाण्यासाठी वेळ नव्हता आणि यानंतर संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्यालाच आपल्या घरी बोलावून घेतलं. त्यामुळे उपोषणकर्त्या सेठींना रुग्णवाहिकेमध्ये संभाजीनगरला जाऊन उपोषण सोडावं लागलंय. शासनाला जे मी माझ्या मागण्या मी ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये शासनाने गांभीर्याने जो विचार केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार व उर्वरित मागण्या या पूर्तता होण्यासाठी मी त्यांना एक विनंती करतो व जर कधी माझ्या मागण्यांमध्ये तथ्य असलं आणि त्या पूर्ण होण्यासारखं असलं तर ते लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही विनंती करतो. संजय शिरसाट यांच्या कृतीमधून अहंकार दिसला. सिडकोचे 5,000 कोटी खायला तुमच्याकडे वेळ आहे, पण शेतकऱ्याला भेटण्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये. रोहित पवार यांनी संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना सवाल विचारलाय. हे सर्व अहंकारी झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही जर तिथं शेतकऱ्याला आपल्या घरी बोलावता, तुमच्याकडे वेळ नाही. सिडकोचे 5,000 कोटी रुपये खायला तुमच्याकडे वेळ आहे, तिथं हॉटेल विकत घ्यायला तुमच्याकडे वेळ आहे, पण आमचा शेतकरी उपोषण करत असलं शेतकऱ्याला तुम्हाला भेटता येत नाही. पण आज आपण हे सरकार जर बघितलं तर यांना इतका अहंकार आलाय, त्यांना असं वाटतं की एवढे सारे आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे आम्ही कुठेही काही करू शकतो. दरम्यान आंदोलकाला घरी बोलावून उपोषण सोडवण्याच्या प्रकारावरती शेतकऱ्यांनी तीव्र असा संताप व्यक्त केलाय. संजय शिरसाट यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळाला नाही आणि थेट घरी बोलावून या शेतकऱ्याचं उपोषण सोडायला लावलं, हा अत्यंत निर्लज्जपणाचा कळस असून या कृतीमुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी परभणीमधल्या शेतकऱ्यांनी केली. अतिशय नालायकपणानं वागत आहेत आणि यांनी शिरसाटांनी तर त्याचा कळसच केलेला आहे. 9 दिवसापासून उपोषणार्थी असलेले शेट्टी हे शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपोषण करत असताना यांना तीळ मात्र बी वेळ भेटला नाही आणि त्यांना डायरेक्ट रुग्णवाहिकेतून घरी बोलवणं म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. हे एकदम कार्यशून्य मंत्री आहेत. यांनी तात्काळ यांचा या गोष्टीवर राजीनामा घेतला पाहिजे. दरम्यान या प्रकाराच्या नंतर मंत्री संजय शिरसाट यांनी सारवासारव केली आहे. त्यांनी उपोषण सोडावं अशी विनंती आम्ही वारंवार केली होती, पण मला पालकमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडायचंय अशी त्यांनी स्वतः विनंती केल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. त्यांनी हा इच्छा प्रदर्शित केली की मला त्यांच्याच हाताने उपोषण सोडायचं. माझे तहसीलदार तिथं होते, BDO तिथं होते. मग तहसीलदाराला त्यांनी जेव्हा आग्रह केला तर तहसीलदार म्हणे याच आपण जाऊया, म्हणून ते माझ्याकडे आले आणि आमचे कार्यकर्ते सोबत होते. म्हणून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एक तासभर त्यांना आम्ही बसवलं, सगळ्या गोष्टीशी चर्चा केली आणि त्याला उपोषण सोडवलं. तुम्ही त्याचे फोटोग्राफ्स पहा. दरम्यान यावरती आता उपोषणकर्त्यानं देखील प्रतिक्रिया दिली, तर शासनानं मागण्यांची गांभीर्यानं दखल घेतल्याबद्दल आभार. तथ्य असल्यास उर्वरित मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची उपोषणकर्ते संदीप सेठी यांनी मागणी केली आहे. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटा